हाय फ्रेंड्स, पाहू शकता आज आपण मस्त अशी मेथी आणलेली आहे हिरवीगार. तर मेथीची आपल्याला सुकी भाजी भरपूर केलेली आहे. आपण सुकी भाजीचं पण एक व्हिडिओ टाकले होते आधीच. तर आता आज पातळ भाजी करणार आहे आपण मेथीची. मस्त असं बेसन मेथी करणार आहे पातळ. तर गरगटी अशी मस्त भाजी करूया झणझणीत मेथीची. तर मेथीची झणझणीत बेसन मेथी कशी करायची हे पाहून घेऊया. सर्वात आधी तर आपण भाजी बारीक अशी पाहू शकता साफ करून घेतलेले आहे, सर्व तोडून घेतलेले आहेत. आपण मेथीला आता स्वच्छ धुवून घेऊया. तर टोपामध्ये आपण पाणी घेतलेलं आहे, त्याच्यात मेथी टाकायचं आहे. या प्रकारे आपल्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. मेथी आपण धुवून झालेली आहे. आपण आता चिरून घेऊया. मेथी आपल्याला बारीक चिरून घ्यायचे. या प्रकारे आपण सर्व मेथी बारीक चिरून घेऊया. पाहू शकता या प्रकारे आपण मेथी बारीक चिरून घेतलेला आहे. इथं मी टोप घेतलेला आहे. टोपात अगदी थोडंसं पाणी घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपण मेथी टाकून घेऊया. आणि गॅसवर आपला मेथी ठेवायचा आहे आणि मेथीला 5 मिनिटं शिजून घ्यायचं आहे. आणि मेथीमध्ये थोडासा मीठ टाकूया, अर्धा चम्मच. मेथीला आपण 5 मिनिटं शिजून देऊया. तोपर्यंत इकडे मसाला बनवून घेऊया. इथं आपण थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, पाहू शकता. ही कोथिंबीर आपल्याला धुवून स्वच्छ बारीक चिरून आणि मेथीमध्ये टाकायचं आहे. कोथिंबीर अशासाठी टाकायचं आपल्याला गॅस होणार नाही. कोथिंबीरनी चांगले असते खाल्लेलं पण आणि गॅस पण होत नाही, त्यामुळे आपल्याला मेथीमध्ये टाकायचं आहे. कोथिंबीरनी भाजीची टेस्ट खूप छान आणि वेगळीच लागते, त्यामुळे आपल्याला बारीक चिरून मेथीतच टाकायचं आहे. आधी तर धुवून घ्यायचं आहे आणि मग चिरायला घ्यायचं. पाहू शकता आपलं मेथी शिजते. त्याच्यातच आपण कोथिंबीर टाकूया. त्याला आपण मिक्स करून घेऊया. खूप सुंदर असं वास सुटलाय बघा आपल्या मेथीला कोथिंबीर टाकल्यामुळे. आपण 1-2 मिनिटं शिजून घेऊया. मेथीची भाजी पटकन शिजते. मसाल्यासाठी आपण इथं लसूण घेतलेलं आहे 10-12 कळे आणि 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. हे आपण आता बारीक चिरून घेऊया आणि बारीक असे वाटून घ्यायचे. या प्रकारे तुकड्यामध्ये कट करून घ्यायचे. इथं आपण ठोंब्या घेतलेले आहे, त्यात टाकूया. लसूण आणि मिरच्या सगळे एकत्र वाटायचे आपल्याला. त्याच्यात थोडासा मीठ टाकायचे. आता आपण वाटून घेऊया. पाहू शकता आपलं बारीक अशी मिरची वाटून झालेली आहे. आपले मेथी छान असे शिजले, पाहू शकता. पाणी सुद्धा नाही त्याच्यामध्ये काहीच. आता आपण हे मेथीमध्ये 1 चम्मच बेसन टाकायचे आणि 2 चम्मच बारीक वाटलेला कुट्टा ॲड करायचे. आता आपण गॅसवरून खाली उतरून घेऊया.
आपल्याला एक पळी घ्यायची आहे भाजीची आणि पळीने छान असं बारीक करून घ्यायचे. पाहू शकता आपली मेथी छान अशी मॅश झालेली आहे. हे बघा, पळीने अगदी सोपी पद्धत आहे. या प्रकारे लगेच होते, शिजलेली आहे त्यामुळे. पाणी टाकूया. मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित सारं. आपण एका टोपामध्ये काढून घेऊया मेथी आपली. इथं आपण गॅसवर टोप ठेवलेला आहे आणि टोप आपला गरम झालाय. त्याच्यामध्ये आपण एक पळी तेल टाकूया. आपण बारीक वाटलेले लसूण आणि हिरवी मिरचीचे ठेचाला छानपैकी तेलामध्ये भाजून घ्यायचे. हिरवी मिरची आणि लसूण, त्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकूया. पाहू शकता कसलं भन्नाट असं ठेचा दिसतंय आपला. लसूण आणि मिरची आपली भाजली आहे. आपण त्याच्यामध्ये मेथी टाकूया आपली. आपल्याला ही मेथी अजून 2 मिनिटं शिजून द्यायचं आहे, छान असं तेल सुटायपर्यंत. आपल्या मेथीला छान असं तेल सुटलेलं आहे. पाहू शकता ही मेथी तयार झालेली आहे. अगदी 1-2 मिनिटं आपण मस्त असं शिजून घेतलेलं आहे. मस्त अशी गरगटी 1 नंबर मेथीची भाजी तयार झालेली आहे. पाहू शकता. या प्रकारे नक्की बनवा तुम्ही पण आणि खावा. आणि तुम्ही कसे करता या पातळ मेथीची भाजी खाल्ली का कधी, नक्की कमेंट करून सांगा. मस्त अशी भन्नाट लागते बाजरीची भाकरीसोबत, चपात्यासोबत, भातासोबत. अगदी ही भाजी आपण खाऊ शकतो. पाहू शकता कसलं भन्नाट अशी तयार झालेली आहे. आपली भाजी आता रेडी झालेली आहे. आता आपण गॅस बंद करून टाकूया. या प्रकारे नक्की तुम्ही पण बनवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. मस्त असं बेसन मेथी भन्नाट तयार झाली आहे. या तुम्ही पण सर्वजण जेवायला. बाय बाय.